श्रावण महिन्यामध्ये ज्वारीच्या लाह्यांना खूप महत्त्व आहे. म्हणजे आषाढी अमावस्या किंवा श्रावणातल्या पहिल्या दिवशी जिवतीची स्थापना केली जाते आणि या ज्वारीच्या लाह्यांचा छान असा हार गुंफून तो हार अर्पण केला जातो. ज्वारीच्या लाह्यांचा थोडक्यात नैवेद्य दाखवला जातो. बरं, या ज्वारीच्या लाह्या घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण करणार आहोत. या अजिबात शिजवून घ्यायची गरज नाही आहे. झटकीपट होणारे, याचा म्हणजे खूप जास्त रेस्टिंग टाईमही नाही आहे. असं भिजवणार आणि असं आपण या लाह्या फोडणार आहोत. बरं, या लाह्या करत असताना आहे ना, आपण 2 प्रकारे फुलवून घेणार आहोत. ते कसं ते बघूयात. पण अशा छान छान रेसिपीसाठी पटकन मधुराज रेसिपीला सबस्क्राईब करा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव. तर करायचं काय, पाव कप ज्वारी घ्यायची. ज्वारी घेताना आहे ना, शक्यतो अशी टपोरी एकसारखी ज्वारी घ्या. निकृष्ट दर्जाची ज्वारी नको अजिबात. आणि जी ज्वारी जून झाली आहे ना, म्हणजे जुनी झाली आहे अशी घ्या. तर ही मी सोलापुरी ज्वारी घेतली आहे बघा. 19 याचा दाणा टपोरा आहे. आता यामध्ये पाणी घालूयात आणि ही ज्वारी 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घेऊयात. आता स्वच्छ धुतलेल्या ज्वारीमध्ये पाणी घालायचं. ज्वारी बुडेल इतपत पाणी घालायचं. यामध्ये अर्धा चमचा मीठ मिसळून घ्यायचं. ज्वारी 1 तास फुलण्यासाठी या पाण्यामध्ये ठेवायचं. गरम पाणी नाही, नॉर्मल रूम टेम्परेचरचंच पाणी इथे घेतले. थोडा जास्त वेळ असेल 1.5-2 तास ठेवलं तरी काही हरकत नाही, पण 1 तास पुरे होतं. इथे ना मी ही ज्वारी 2 तास भिजवून घेतली. हे बघा, ज्वारीचे दाणे असे टपोरे फुलतात. आता हे यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं. आता आहे ना, यातलं पाणी आहे ना जास्तीचं, हे चांगलं असं निथळून घ्यायचं. म्हणजे ज्वारी पटकन वाळायला मदत होते. आता इथे काय केलं, एक नॅपकिन घ्यायचं. खाली असा ट्रे ठेवते मी. ताटली ठेवली तरी चालेल, पण ट्रेमध्ये हवा आत बाहेर जाते म्हणून ट्रे ठेवते. आपली बास्केट आहे मधुराज रेसिपीची. मधुराज रेसिपी club.com खरेदी करू शकता. आता ही ज्वारी या रुमालावर ठेवायची पसरून. आता ही ज्वारी सुकण्यासाठी आपण ठेवूयात. एअर ड्राय करायची. फॅनच्या हवेखाली ठेवा. तासाभरात ही छान कडकडीत सुकून तयार होते. कारण आपण खूप ती शिजवली नाही आहे आतपर्यंत, त्यामुळे ओलसरपणा लगेच निघून जातो. तर 1 तासाभरात होतं. उन्हामध्ये नका ठेवू, फॅनच्या हवेखालीच ठेव. ही ज्वारी आहे ना, जवळपास 2 तास फॅनच्या हवेखाली ठेवली होती. हे बघा, मस्त सुकली आहे, कोरडी कोरडी झाली आहे. आता या लाह्या फुलवायचे 2 प्रकार तुम्हाला मी दाखवणार आहेत. माझ्या आवडीची मेथड ही आहे. लोखंडी कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये फक्त 4 चमचे मीठ गरम करून घेतले. आता या गरम मिठामध्ये ही अशी चमचाभर लाही घालायची आणि फुलवून घ्यायची. पॉपकॉर्न कसे फुलतात तसे फुलते आणि मिठामध्ये छान त्याचे फुलं तयार होतात बघा. आणि मिठाचा हलकीशी चव पण त्या लाह्यांमध्ये उतरते. लाह्या आहेत ना, टपाटप फुगतात. मग हे असे यावर झाकण ठेवायचं. पण बघा किती छान सुंदर लाह्या फुलल्यात. टपाटप लाह्या फुटल्या. आता लाह्या उडायचं बंद झालं की असं झाऱ्या घ्यायचा, मीठ काढायचं. वा, काय सुंदर फुलल्यात बघा. आणि हे काढत. वा वा वा, सुरेख अशा या लाह्या फुलतात. आता आणखी टाकून दाखवते. आता ज्या निकृष्ट ज्वारी असते ना, ती फुटत नाही बघा, ती तशीच मिठामध्ये. आता यामध्ये आणखी 1 चमचाभर ज्वारी घातली, मिसळून घ्यायची आणि फुटायला लागली की मग मात्र यावर झाकण ठेवूयात. येस, बघा, वा वा वा, मस्त फुलतात बघा लाह्या. आणि त्याचे फूल होत आहे बघा. अर्धवट नाही राहते लाई. लाई आहे ना, अर्धवट नाही राहिले पाहिजे. असं फूल कसं उमलतं तशी फुलली पाहिजे. याचा अर्थ आपल्या ज्वारीचा दर्जा खूप चांगला आहे. चला, पुढची पण झाली. चला, तर यातून पण मीठ काढूयात. आता पुढच्या पद्धतीने लाह्या फुलव्यात. तवा कडकडीत गरम करायचा. आता यावर या लाह्या पेरायच्या.
तव्यामध्ये थोड्या जास्त प्रमाणात होतात. आता या अशा मिसळून राहायच्या, जोवर फुटत नाही तोवर. झाकण हँडीच ठेवायचं. इनफॅक्ट टपाटप फुटायला लागल्या की मग झाकायला सुरुवात करूया. चला, लाई फुटायला सुरुवात झाली. आता झाकण ठेवलं. बघा, या पद्धतीने पण लाह्या छान फुलतात. वा वा वा. वा वा वा. आता इथे ज्वारी फुटायची प्रोसेस थांबल्यासारखी वाटली की झाकण काढायचं. वा, बघा, या मेथडमध्ये देखील ज्वाऱ्या छान फुलून आल्यात. आणि ज्या ज्वारी छान नसते ना, म्हणजे त्याचा दर्जा चांगला नसतो, ती फुटत नाही, ती अख्खी राहते. हे बघा, जी ज्वारी फुटली नाही ती खाली निथळली गेली पाहिजे, म्हणून अशी झाऱ्यात घ्यायची आणि छान फुललेली लाही बाजूला काढूयात. तुम्ही कुठल्याही पद्धतीने लाह्या करा, त्या छान फुलतात आणि फुटतातच. मला पर्सनली मिठाच्या लाह्या जास्त आवडतात, कारण त्याला चव छान येते. तुम्हाला कुठल्या पद्धतीने जास्त आवडलं, मिठामध्ये फुलवलेल्या का अशा तव्यातला? कमेंट करून नक्की कळवा. आणि चला, लाईकचे, कमेंटचे, सबस्क्रायबरचे पण पॉपकॉर्न असे फुटू दे या रेसिपीला. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.